ओके 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 मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल आहे. हा खरं तर एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये. माझ्यावर माझा को होस्ट आहे ओमकार. अरे इथे परत कसं काय? खूप दिवसांनी. हो. हाऊ दिस हॅपन. अरे नाही, काय झालं परत सगळं जे काय नव्हतं आपल्याकडे ते सगळं आता आहे. हो. आणि माझं म्हणणं आहे की हा मी खूप रेजिस्ट केलंय आणि तुला ते ऑनलाईन आवडत नाही वगैरे. कोणालाच आवडत नाही. लोकांना तुम्ही कमेंट करा आणि सांगा की इन स्टुडिओ शूटच ठेवा. ते ऑनलाईन वगैरे नाही चालत आपल्याला प्लीज. हे मला 100% मान्य आहे, ऑनलाईन नाही चालत. पण एक आपण आज मी हे लिटरली 3 सेकंदांपूर्वी जे बोललो रेकॉर्डिंग चालू व्हायच्या ते मी बोलणार आहे की 11 वाजताच्या आधी मी नाही येणार रेकॉर्ड करायला. एस्पेशली आफ्टर आर्सेनल हॅज डन एन इनसेन डिस्प्ले आणि विच इज द लास्ट गेम ऑफ संडे. त्याच्यानंतर मग कारण मॅच नंतर आपल्याला सगळं बघावं लागतं ना. मॅच बघितली मग त्याच्यानंतरचे सगळे त्यांचे पंडित व्ह्यूज, मग हायलाईट्स, मग एक्सटेंडेड हायलाईट्स, मग ट्विटर ओपिनियन्स, मग ऑप्टा सगळं बघावं लागतं. बाय दॅट टाइम तोपर्यंत रेडिटवरती छान छान मीम्स पण आलेले असतात. हो. सो ऑफकोर्स इमिजिएटली डायव्हिंग इन टू द नाही पण आपण मोठा गेम वीक नाही करत आहे ना. हा, यावेळेस काय नवीन, तर यावेळेस फॉर्मॅट थोडासा नवीन आहे. न्यू फॉर्मॅट. कारण आता बास झाला, आता ते सगळ्या गेमची चर्चा करायला बास होत आहे. फक्त एकच गेम्स करायचे आणि फक्त आर्सेनल नाही आहे. हा, नाहीतर लगेच प्रेक्षक काय तुम्ही आर्सेनल फॅन पॉडकास्ट आहे का? नाहीये. या आठवड्यात वाटेल थोडासा. हो. कारण गाईज आम्ही मँचेस्टर सिटीला धुतला गाईज. बी हंबल. खूप हंबली धुतला. सो जम्पिंग इन टू द मोठा गेम बिकॉज दिस टाइम वी डोंट डू गेम वीक रिव्ह्यू. आर्सेनल वर्सेस मॅन सिटी. काय मग हाऊ वॉज संडे इव्हनिंग स्पेंड? मी तुला मॅचच्या वेळेस मी ह्याला दर गोलला ह्याला काहीतरी मेसेज पाठवतो, त्याचा रिप्लायच येत नव्हता. जेव्हा स्कोर 5-1 झाला तेव्हा ह्याचा रिप्लाय आला हा. नाही, कारण त्या ॲट 5-1 आय वॉज 100% शुअर की देर इज नॉट इनफ टाइम लेफ्ट ना टू स्कोर 6 goals. येस, फेअर. पण नाही, मी तुला स्टोरी सांगतो माझी मॅचची. मी काल ठरवलं होतं की मी नाही बघणार आहे मॅच एकतर. बट इट सो हॅपन की माझ्याकडे त्या पलीकडे करायला काही दुसरं चांगलं नव्हतं. कारण मी मॅच बघायला सुरू केली जेव्हा मी आईला सोडायला गेलो आणि मी कॅबमध्ये मॅच चालू केली. आणि आय थिंक मला माझं रेटिंग सफर करणार आहे. कारण मी ओडेगार्डच्या गोलला जो ओरडलोय त्यानंतर त्या ड्रायव्हरनी मला 1 स्टार देणं एक्सपेक्टेड आहे. फनी इनफ मी बाहेर होतो आणि मॅच चालू होणार ह्याचा नोटिफिकेशन आलेलं मला. मग खिशात ठेवला फोन. मी खिशात ठेवला फोन आणि डायरेक्ट नोटिफिकेशन ओडेगार्ड गोल. म्हटलं थांब. माझ्या वडिलांचा वाढदिवस होता आणि आम्ही फॅमिली डिनरला होतो. पण फॅमिली डिनरमध्ये मध्ये फोन ठेवून मॅच बघण्यात जी मजा आहे. कारण ॲट दिस पॉईंट माझ्या फॅमिलीने पण गिव्हअप केलेलं आहे की आर्सेनलची मॅच असते तर हा खराब मूडमध्येच असतो काही असलं तर. बरोबर. आणि रेस्टॉरंटमध्ये पाण्याचा ग्लास तेवढ्यासाठीच देतात की फोन नीट ठेवा. फोन नीट ठेवा. सो तसं आहे. बट वॉट अ गेम. मला तरी वाटतं की इट शुड हॅव बीन अ बिगर स्कोर लाईन बट दॅट इज जस्ट हाऊरट मी टॉकिंग. कारण 1-0 गेल्यानंतर वी वेंट बॅक टू दॅट सिटी गेम जो एतिहादला आपण खेळलेला, जेव्हा आपण ट्रॉसॅडला रेड मिळाला आणि त्याच्यानंतर ते जरा एकदम खच्चित झालेले. खूप रिस्पेक्ट दिला सिटीला उगाच. कारण क्लिअरली दे हॅड अ लॉट ऑफ मेंबर्स इन द मिडफिल्ड, पण आपलं मिडफिल्ड वॉज क्लिअरली बेटर. पण खूप सिटबॅक झाले आणि मग सेकंड हाफमध्ये पण जेव्हा ते आले खेळायला तेव्हा पण आर्सेनलने त्यांना म्हणजे खूप जास्त उगीच रिस्पेक्ट दिलेला. अंटिल आय थिंक अंटिल तो 1-1 होऊ दिला तो पण आउट ऑफ रिस्पेक्टच माझं म्हणणं आहे थोडासा. की ते लेट द क्रॉसेस इन आणि त्यामुळे हालंडला कधीतरी तो करणारच होता ते. कारण तो शेवटी हालंड आहे. पण आहे का तो? आहे तो हालंडच आहे. तो हालंड आहे. पण ओनली 7 टचेस इन द एंटायर गेम, 1 इन्क्लुडिंग ऑफ द गोल. पण हालंड आपल्या जागी आणि हेलंड आपल्या जागी. पण नाही, माझा मुद्दा तो नाही आहे. द पॉइंट वॉज सेकंड हाफ अगेन परत स्टार्टेड वॉचिंग इट इन द कॅब ऑन द वे बॅक होम.
पण त्या पॉइंटला मी असा होतो की हे मॅन सिटी नाही आहेत. नाही आहेत. कारण मॅन सिटी ती टीम असते ज्यांच्याकडे बॉल खूप वेळ असतो. एका पॉइंटला आर्सेनल फॅन्सवर जस्ट डुईंग द ओले चॅन्ट तर सोड, द पार्ट वेअर दे जस्ट पासेस काउंट करायला लागतात करून, तर ते चालू झालं होतं अगेन्स्ट मॅन सिटी. अँड इन द 75th 80th मिनिट, असं नाही आहे की डीप इन टू द गेम होतं ते. पण मला एकच हे होतं की आय डिडंट वॉन्ट लाईक लेट्स टॉक अबाउट द गोल्स लेटर, पण कारण 2 तर महान गोल आणि दोघंही कमिंग फ्रॉम आपल्या स्कूलची पोरं. पण माझं हेच होतं की लाईक आय केप्ट रिमेंबरिंग द रिव्हर्स फिक्चर ना, जो आपण एकत्र बघितला इथेच आणि टायरिंग, माझी दाढी अर्धी पांढरी झाली त्या मॅच मुळे ऑलरेडी. हो, कारण तो लेट नाईट फिक्चर होता. 2 वाजता आपण घरी गेलो आणि 7 वाजता परत शूटला आलेलो. आणि ऑन द बॅक्स ऑफ जिंकली काढली कशी बशी मॅचला तो स्टोन्सचा गोल आहे विच इक्वलाइज इट. बट आय वॉन्टेड नन ऑफ दॅट ड्रामा आफ्टर द गेम एंडेड, की मला ते कोणीतरी हालनच्या तोंडात जाऊन असं करते वगैरे हे नको होतं बघायला. की ते हो लाईक रेग्युलेशन विक्ट्री फॉर अस, इट्स नॉट अ बिग डील एनिमोर. हे व्हायला केलं तेच झालं आणि तेच झालं. पण स्टेडियम डीजे ऑन पॉइंट भाई, नोट्स नाही पोचल्या. सलाम, म्हणजे कहर गेला. ऑल्सो मला एक सॅड वाटतंय की ते पूर्वीचे मॅनेजर्स राहिले नाहीत जे प्रेसकॉन मध्ये पण नंतर पॉट शॉट्स द्यायचे 1-2. सो पेप गार्डियोलाने माइल्स लुईस केली बद्दल बोलले, नाईस, आय डिडंट सी. तेच आहे ना की आय डिडंट सी इट, ओके इट्स नाईस हे. आणि आर्टेटाला विचारल्यानंतर तो म्हणला आय डिडंट सी इट. मग तू रेड कार्ड बद्दल बोलल्यासारखं काय गोल सेलिब्रेशन बद्दल बोलताय यार. बट लेट्स गो बॅक टू ऑल द गोल्स दॅट वॉज स्कोर्ड. फर्स्ट अप अगेन हाऊ मॅन सिटी हॅव बीन कन्सिडिंग थ्रू आउट द सीझन. म्हणजे त्यांचा जेव्हा डिप इन फॉर्म चालू झालेला आहे तेव्हापासून त्यांचं जे सेम मिस्टेक्स, डिफेन्सिव्ह एरर्स अँड अदर टीम्स कॅपिटलायझिंग, एवढंच सोपं आहे. डिफेन्सिव्ह एरर, अकांजी मिसिंग इट. देन बेसिकली काय हॅवर्ट्सकडे गेला बॉल आणि काय हॅवर्ट्सला पण कॉन्फिडन्स होता हे मी फिनिश नाही करू शकणार म्हणून मी ओडेगार्डला देतो. आणि फायनली ओडेगार्ड स्कोर्ड आफ्टर what seems like a very 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 long time. But I mean simple finish, tap-inच होता. But that in the second minute of the game तिकडे खूप चेंजेस होतात. म्हणजे ॲक्च्युली इट्स कन्फ्युजिंग की आता मागे बसायचं का लेट्स गो बॅक ऑन टू दी अटॅक, वेट फॉर सिटी टू मेक द एरर्स. नाही, आणि ते आय थिंक अ रिझन वाय दे डिड नॉट जस्ट सिट बॅक आफ्टर द फर्स्ट गोल वॉज एकतर मॅन सिटी स्कोर्ड an equalizer in the second half. Also जी पूर्णपणे फिट बॅकलाईन होती आर्सेनलची इन दॅट गेम वेअर दे हॅड टू सिट बॅक, ती आता नाहीये. देर इज नो बेन वाईट, देर इज नो लाईक लेफ्टला एक लहान मूल खेळतंय 18 वर्षाचं. त्यामुळे ते 90 मिनिटं करणं शक्यच नाहीये तुम्हाला. प्लस ॲट 1-1 म्हणजे तेच आहे की जे क्रिटिसिझम मिळालं होतं त्या दिवशी की अंडर लाईक विथ 10 men ऑल्सो द क्रिटिसिझम वॉज दॅट दिस इज स्टॉप प्लेइंग फुटबॉल, डार्क आर्ट्स FC म्हणे. तर ते आत्ता करून चालणार नाही आहे. आणि ते लाईक इट शोज द इंटेंट ऑफ द टीम. जेव्हा 1-1 ते तसे नाही खेळत आहेत सिटी अगेन्स्ट. 1-1 ते म्हणले ते परत निलसारखे खेळायला की नाही आता आम्हाला जिंकायची आहे ना मग मॅच. So what it took 1 minute, like less than a minute. 1 minute 5 seconds वगैरे to score. आणि त्यानंतर लाईक द थर्ड गोल वॉज मला असं झालं की अरे हा पण आउट ऑफ पोझिशनच खेळवत आहेत का लेफ्ट बॅकला. सो दॅट इज सच अ नंबर 8 गोल. इट इज. सो yesterday मॅच नंतर मिस्टर आर्सेनल टोनी ॲडम्स हिमसेल्फ, he was raving about Miles Lewis Kelly. Like what a guy, no? What a guy. I mean, that's not a left back position. He's created a new position on his own. I think like Ian Wright was right there. Righty, do you think he would have succeeded? I mean, did you even imagine a position being created like that during our times? And when Mr. Arsenal himself gives you that approval, you know you're a out and out काय म्हणतात Arsenal boy. I mean, let's talk about Miles Lewis Kelly for a bit. जस्ट तो ओनेज घेणं की नाही मला तिसरा गोल मारायचा आहे,
मला फरक नाही पडत कोण कुठे ही विल्ड इट आणि त्यानंतर पण तो लाईक हिज थ्रू आउट द गेम ही वॉज जस्ट रनिंग अराउंड देम. हिज स्टॅट्स फॉर द गेम वर फेनॉमिनल. आणि त्याचं मोर दॅन जस्ट हिज परफॉर्मन्स इन द वीक, जस्ट द वीक दॅट ही हॅड, दॅट स्टुपिड सेंडिंग ऑफ, ज्याच्याकडे आपण येऊया पण आणि देन हॅव्हिंग इट ओव्हरटर्न, देन प्लेइंग अगेन्स्ट सिटी. कारण ऑल्सो स्टार्टिंग ॲट सिटी वेन यू हॅव कॅलिफियोरी ॲज लेफ्ट बॅक, वेन यू हॅव झिन्चेंको ॲज लेफ्ट बॅक, सगळे आहेत तिथे. कारण अँड किरण टियर्नी, बट हे दे आर ऑल सिनियर्स टू यू. कारण लाईक ॲज अन आर्सेनल फॅन इवन आय थिंक आय एम गिल्टी ऑफ थिंकिंग की ओके ह्याला रेड कार्ड आहे तर ठीक आहे, हाच तर नाही आहे ना, हां कोणीतरी खेळेल तिकडे. हो, आणि नाही मला हाच पाहिजे बिकॉज मोर दॅन एनिथिंग एल्स आय थिंक तो त्याला आर्सेनल लेजंड स्टेटस मिळालं बिकॉज त्याने गोल स्कोर केला. आणि टू रिअली रब इट इन, ही डिड द हालंड सेलिब्रेशन. लाईक कम ऑन, म्हणजे तू नाही करू, तू 18 वर्षाचा आहेस, सो मच डिसरिस्पेक्ट / सो मच लव्ह फॉर यू. इट्स द एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफ व्हॉट पीपल आर सेईंग इट इज ना, की ते म्हणतात की हालंड गॉट अंडर युअर स्किन दॅट डे. हो, तर माझं म्हणणं आहे की हालंड गॉट अंडर हिज ओन स्किन दॅट डे. हो, कारण त्यानंतरचे त्याचे नंबर्स याच्यापेक्षा वाईट आहेत. I mean, he stopped scoring hat tricks after that, so that in itself. एक आहे पण ती असते. सो नाही, पण माझं तेच म्हणणं आहे की ॲट द एज ऑफ 18 यू टेक ऑन, ठीक आहे, द सिटी टीम दॅट इज देअर, इट्स नॉट द सिटी टीम दॅट इज देअर, बट यू वर स्टील one of the better players in the setup. And clearly left side was a problem for Arsenal, but I think we found a solution. I mean, by the way, Miles Lewis Kelly has started playing at left back since he came into the Premier League setup. त्याच्या आधी तो youth level वर left wing वरच खेळतो. He's played center and he plays centrally and on the left wing. सो आपल्याला लेफ्टचा, आय मीन इफ कॅलिफियोरी कम्स इन, आपल्याला लेफ्टचा प्रॉब्लेम नसावा असं मला वाटतं. ऑल्सो स्ट्रायकर पण मिसिंग नाहीये असं म्हणतात, पण नाही, ऑनेस्टली द 4th and 5th गोल स्टेफान ऑर्टेगा आणि मी सेम गोष्टी करत होतो त्या पॉइंटला, मॅच बघत होते. 4th गोल काय हॅवर्ट्स, आय मीन अ लॉट ऑफ शेड बिंग थ्रोन टुवर्ड्स काय हॅवर्ट्स, बट एक नवीन स्टॅट आलाय, जेव्हापासून काय हॅवर्ट्स हॅज बीन ॲट द सेंटर फॉरवर्ड पोझिशन, ओनली 3 players have had better goal and assist contribution than him. One is Isak, the other is Haaland, and the third is Mo Salah. So yes, he gets a lot of flack for being Giroud-esque, जिकडे त्याला फिनिशिंग जमत नाही. लाईक इफ यू हॅव 5 different players scoring goals, it's fine. पण तेच आहे की इट्स नॉट समथिंग यू कॅन सस्टेन. हे या एनर्जीवरती होतं. देयर वॉज कॉन्टेक्स्ट टू दिस गेम, ऑल ऑफ इट. द ग्राइंड ऑफ इट इज गोइंग टू लेस्टर अवे वगैरे, हेच आहे ना आता. लाईक अंटिल मे, इट्स द नेक्स्ट 14 games आर अबाउट गेटिंग दॅट रिझल्ट. वेन यू डोंट हॅव द अग्रेशन बिल्ट इन टू इट, की लाईक ही गेम सारखी खेळून जिंकायची आहे, लाईक सर्जिकली काढायचे 3 points. हे करायला स्क्वॉड आहे का? आय एम स्टील डाऊटफुल. नाहीये, बट असे मोमेंट्स काढायला प्लेयर्स आहेत का? तर आहेत. कारण ऍट दिस पॉइंट ऍट 4-1 मला दिविजचा मेसेज आला की आता तरी मिळणार आहेत का 3 point, का हे पण तुम्ही टाकणार आहात वगैरे. ह्या लेवलचा आमचा बँटर मयुरेश तिकडे बोलत होता की लाईक एव्हरीवन्स नॅरेटिव्ह चेंज. कारण मी म्हणत होतो की ऑफकोर्स सिटी जिंकणारच आहेत आज. मयुरेश म्हणत होता की नाही, मी पण सिटीलाच हे करतो म्हणजे टायटल रेस संपून जाईल. नंतर तो म्हणला ऍट 3 goals ही वॉज लाईक नाही यार, मॅन सिटीला नाही रूट करू शकत, ते जाऊ देत. सो सगळ्यांचं नॅरेटिव्ह चेंज होतं. मी मॅच संपल्यानंतर त्याला मेसेज केला टायटल रेस इज ऑन वगैरे. पण सगळ्यांचे हे बदलत असताना पण लाईक द वन थिंग आय टेक्स्टेड अँड आय रिमेंबर दिस इज दॅट वानेरी जेव्हा सब ऑन झाला, मला तेव्हाच वाटलेला हा गोल. आय वॉन्टेड 2 things टू हॅपन. एक वानेरी गोल, अँड आय वॉन्टेड आर फॅन्स टू डू द रेड स्टार, वॉट एव्हर, या पोझनान या. सो बेसिकली पण ते खूप क्लासलेस असतं आपल्याकडनं. नाही, द सेलिब्रेशन पोलिस इज ॲट अस. बट लेट्स टॉक अबाउट द वनेरी गोल. It's almost as if Saka when he comes back is going to have a tough time coming into the team. मला हे नव्हतं माहिती की साका किती आहे, स्वतःच 23 वर्षाचा वगैरे आहे, पण त्याचं आणि फाब्रेगासचं एक मूल आहे हे मला आता जे पण फुटबॉल खेळत आहे आर्सेनल कडनं.
Insane. तो म्हणजे तो प्रॉपर साका इज कट इन बॅक ऑन द लेफ्ट फार पोस्ट. ब्युटिफुल. Waneri, after scoring that goal, set a new record. He became the youngest player to score a goal against a champion side, म्हणजे basically champion winning side. Since who? Has to be Fabregas. नाही. In the Premier League setup. Still has to be Fabregas. नाही. युनायटेड अगेन्स्ट मारला असेल ना त्यांनी? नाही. Actually, it is Miles Rooney. Lewis Kelly. Nice. So two records were formed. Actually, Miles Lewis Kelly took that record from a certain Wayne Rooney at the time. Yeah. So he became the youngest player since Wayne Rooney to score. आणि मग लिटरली 10 मिनिटानंतर ऍक्च्युली तो स्टॅट ऑप्टाजोवर आला आणि 10 मिनिटात वनेरीने स्कोर केला. त्यांनीच स्वतःला कोट्विट केलं ते. Nice. So Also, I think it's the first time two players under the age of 18 have scored Yes. against a Guardiola team. Since 19 for Arsenal, since Niall Quinn and Nigel Winterburn had scored. आणि in the Premier League setup it was quite recent, म्हणजे 2000s मध्ये आहे. मला आता एक्झॅक्टली नाव आठवत नाही, बट इट वॉज सम रॅन्डम टीम, सो नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. नाही, this I'm talking about against a Guardiola team. So Against a Guardiola team, yes. पहिल्यांदाच Also, this is the झालंय first time Guardiola's team has conceded 5 in his entire career. wow. But they've conceded 4 quite a bit. 4 quite a bit this time, but 5 is for the first time in his entire career. A lot of firsts for Pep Guardiola. या वर्षी त्याला खूपच स्टे हंबल ए होतंय. बट या एनिवे, तो होता गेम वीक. तो होता मोठा गेम. नाही, पण बाकी कमाल चालू आहे, कारण लाईक द ब्युटी ऑफ द प्रीमियर लीग ही गेल्या 2 आठवड्यात बघायला सांगायचं झालं तर ब्रायटन नी बोर्नमथला 5-0 मारला होता. हो. त्यानंतर नॉटिंगमला बोर्नमथने 5-0 मारला होता आणि नॉटिंगमनी ब्रायटनला 7-0 मारलाय. त्यामुळे ही लीग एवढं सगळं कष्ट करून फक्त +2चा ऍडव्हान्टेज मिळालाय नॉटिंगमला. 2च गोल मारायचे होते खरं, 2च गोल मारायचे होते तिन्ही मॅचेस मध्ये बेसिकली. बट काय, आय मीन क्रिस वूड, काय प्रकार आहे हा? नाही, तो सिक्रेटली रोनाल्डो आहे, म्हणजे हावाला नाही तो. ओ बाय द वे, मला अचानक आता मी त्याला रोनाल्डो म्हणल्यानंतर आठवलं. सो मला एक रील आलं इंस्टाग्राम वरती, ज्यात ते साधारण आज ये दिखाता हूँ टाईपच्या झोन मध्ये ते सगळ्या कपड्यांची दुकानांचे रील्स येतात ना, की बघा कसे छान कपडे आहेत आमच्याकडे आणि या ना इकडे घाटकोपरलाच आहे वगैरे या टाईपचं असतं ना. तर तसं एक महालक्ष्मी मधलं दुकान आहे जिथे विंटेज जर्सीज मिळत होत्या. हा, आय डोंट नो, लाईक ते खूप करेक्ट लुकिंग, ओरिजिनल लुकिंग होत्या. आय एम नॉट गोइंग टू क्वेश्चन द सोर्स, आय एम नॉट गोइंग टू रिव्हील द सोर्स, पण मी ते माझ्या मावशीला पाठवलं रील, की मी नेक्स्ट टाइम आलो की जाऊया तिकडे, कारण ती तिकडे त्या भागात राहते. तर दॅट इव्हनिंग ती गेली तिथे. ती गेली आणि तिने फोन केला आणि म्हणलं कुठली हवी आहे सांग. तर मी म्हणलं की दाखव ना जरा दुकानात वगैरे. तर तिने लाईक खूप कष्ट घेऊन तिने तो कॅमेरा रिव्हर्स वगैरे केला आणि दाखवायला लागला. तर दुकानदार म्हणला की हे वगैरे रिअल मॅड्रिड वगैरे, ही स्टार्टेड शोईंग द रेग्युलर जर्सीज, बेस्ट सेलर्स. तर म्हटलं नाही जुन्या कुठल्या आहेत. तर म्हटलं जुन्या अशा आम्ही ठेवत नाही, ते मागवलं तर येतं वगैरे. म्हटलं ओके. मग मी तिला सांगितलं नको घेऊ काही. तर तिला असं वाईट वाटलं की आपण एवढे आलोय आणि आपण काहीच नाही घेतलं. तर फोन ठेवल्यानंतर तिने त्याला विचारलं की भाच्यासाठी घ्यायचंय तर कुठली घेऊ. तर त्याने तिला विचारलं तो किती वर्षाचा आहे. ज्या पॉइंटला ती म्हणली 35. तर त्यांनी हिशोब लावला मेंटली की हा कधीपासून फुटबॉल बघत असेल वगैरे, आणि तो म्हणला ह्याला रोनाल्डो आवडत असेल. सो आता माझ्याकडे अल नसरची जर्सी आहे. चुकीचा रोनाल्डो पण ठीक आहे, चालतं. आणि चुकीची टीम ठीक आहे यार, चालतं. आता काय, अपॅरेंटली दॅट इज द फ्युचर. सौदी अरेबियामध्ये माझी फेवरेट नाही आहे टीम. हो, कारण ॲस्टन विलाचा स्ट्रॉंगेस्ट परफॉर्मिंग स्ट्रायकर आता सौदीला चाललाय ॲट द एज ऑफ 21. आणि आपल्या सगळ्यांचा फेवरेट मार्कस रॅशफोर्ड ॲस्टन विलाला गेलेला आहे. पण मला तो फोटो बघून खूप वाईट वाटलं. ब्रो, ही इज आउट, ही इज नॉट तो म्हणजे ही क्लिअरली इज नॉट डुईंग वेल. म्हणजे ते एक
काही लोक जे खूप कन्झ्युम करतात भरपूर गोष्टी, त्यांचा एक तेज असतो. तो तेज मार्कस रॅशफोर्डच्या चेहऱ्यावर दिसतोय. तो त्याला ग्लोटिंग असं म्हणतात. पण ब्लोटिंग म्हणायचंय का तुला? तू ग्लोटिंग म्हणाला? नाही सॉरी, मी आता मॅन सिटीला 5-1 हरवलं. मला ग्लोटिंगच म्हणायचं. गोइंग बॅक टू द गेम नाही रे. ठीक आहे, मूव्हिंग ऑन. तो गेम वीक बेसिकली वॉज फन प्रायमरली बिकॉज लिव्हरपूल हॅज स्टील वन अगेन्स्ट बोर्नमूथ, जे आपण मयुरेशला टॉन्ट केलेलं की अरे वायटॅलिटी को तुमको भी जाने काय. मग गॅकपोने स्वतःला पाडलं आणि पेनल्टी घेतली सलाने. आणि तसंच लिव्हरपूल हॅज अगेन स्टार्टेड ट्रेंडिंग ऑनलाईन बिकॉज ऑफ इट. So it is quite evident कि referees have a big part to play in the entire football setup. So we decided the new format is not just talking about referees, but in this segment we are going to talk about this episode. We are going to talk about all the blunders जे referees ने केलेले in our segment, which is named ओमकार माती खाल्लेला माणूस. नाही, हे खरं तर एका अर्थी हे काल्पनिक 11च आहे. कारण ऑल 11 ऑफ देम आर मॅच विनर्स. कारण दे डिसाइड द रिझल्ट मोर दॅन एनीवन हॅज एव्हर हॅड चान्स. मी तर म्हणत होतो की हा पॉडकास्ट या सेगमेंटला आपण असं ट्रू क्राईमचा एक लुक द्यायला पाहिजे. कारण हे दिस इज क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी ओनली. बरोबर. पण ह्याचं बऱ्यापैकी वेट लिफ्टिंग तुला करायला लागणार आहे. कारण टोटल मी एकच ट्रू क्राईम पॉडकास्ट ऐकला आणि तो हॉटस्टारवरती लागतो आणि त्यात स्टीव्ह मार्टिन आहे. नाही, दिस इज पोस्ट में फिक्स कर लेंगे प्रॉब्लम्स. नहीं, क्वाइट ऑनेस्टली इट ऑल स्टार्ट्स विथ कभी आपने ऐसा सोचा है कि एक आदमी डिसाइड कर सकता है 19 टीम्स के फेट, क्योंकि वो बिसावे टीम को सपोर्ट करते रहता है. बिसावे भाई. एरन वॅन बिसावा. गौर से देखिए इस खौफनाक दरिंदे को असं म्हणत जर मायकल ऑलिव्हरचा फोटो लावता आला तर मजा येईल. करू शकतो. आपल्याकडे ग्रीन स्क्रीन आहे परत आता. तर हा सेगमेंट आपण ह्याच्यासाठी घेतलेला कारण मागच्या आठवड्यात ऑलिव्हरने खूप माती खाल्ली. आणि सॉरी, मागच्या आठवड्यात होतं का ते? हो, नाही, ऍक्च्युली ते दर आठवड्यात होतं. ओ सॉरी, माय बॅड. सो जेव्हा मायकल ऑलिव्हर हॅज कम टू रेफरी आर्सेनल गेम्स, काही ना काहीतरी अभद्र घडलेलंच आहे. मायकल ऑलिव्हर हा असा माणूस आहे ज्याला थ्रेट्स मिळाले. पण वी आर नॉट सपोर्टिंग दॅट. प्लीज, आमचे फॅन्स जे आहेत, आमचे फॉलोअर्स, थ्रेट्स नका देऊ. तो इनकॉम्पिटंट आहे ना, मग त्याला थ्रेट्स देण्यात काय पॉईंट आहे? बरोबर. नाही, आणि आपण कसं आहे, लाईक ही चिडचिड करायची, 2-4 शिव्या घालायच्या, बाजूला व्हायचं. कोणाला आपल्याला हार नाही करायचं. काम नीट कर एवढंच सांगायचं. हो, कारण किंवा दुसऱ्या कोणाला तरी करू दे ज्याला येतं. विच वॉज क्वाईट एव्हिडंट की ॲज इफ ऑफिशिएटिंग न्यूट्रल असलं की आर्सेनल जिंकतात रे. हो, मग माहीत नव्हतं हे मला. बट मायकल ऑलिव्हरने माइल्स ल्यूइस केलेलाच काय रिडेम्पशन आर्क आहे यार. उगीचच मूड आलेला म्हणून रेड कार्ड दिला. आणि त्याच त्याच मॅचमध्ये एक इन्सिडेंट झाला जिकडे सेकंड येल्लो दिला, विच वॉज सपोज टू बी अ स्ट्रेट रेड. मायकल ऑलिव्हरने माइल्स ल्यूइस केलीला रेड कार्ड दिलेला उगाच, कारण त्याचं मेरे मन को भाया में कुत्ता काट के खाया झालं त्याचं. आणि आर्सेनलने म्हटलं की असं कसं चालणार, असं तर नाही चालणार. आणि आर्सेनलने अपील करायच्या आधीच PGMOLने म्हटलेलं की नाही हे नाही आहे रेड कार्ड. पण आर्सेनलने अपील करायच्या आधी PGMOLने म्हटलं की नाही, आमच्या बिचाऱ्या पपुल्या कुचुल्या मायकल ऑलिव्हरला कसे थ्रेट्स वगैरे मिळाले, असं नका वागू वगैरे. आणि आर्सेनल म्हणाले बरं ठीक आहे, पण हा रेड कार्ड काढा. तर तो रेड कार्ड काढला. सो बेसिकली द रेफरी असोसिएशन ॲडमिटेड टू देअर मिस्टेक. नाव असं आहे की समजा लकीली द रिझल्ट वेंट इन आर्सेनल्स फेवर, पण हा रिझल्ट आर्सेनलच्या फेवरमध्ये गेला नसता तर त्याचे रिपकर्शन्स केवढे जास्त झाले असते. नाही, हे कायमच तेच होतं ना की लाईक फॉर इन्स्टन्स तो लाईक आय कीप गोईंग बॅक टू दॅट. आणि दॅट इज नॉट इवन अ रेफरी एरर पर से. कारण नाव यू आर नॉट जस्ट वन लाईक what does a referee have to do? I like the fact that it's not completely automated. Yeah. Right? I like the human element. I like there is judgment to it. Yeah. की मला नाही वाटत हा फाऊल आहे,
दुसऱ्या कुठल्या तरी रेफरीला वाटू शकतो. हे मला आवडतं फुटबॉलबद्दल आणि हे कुठल्याही स्पोर्टबद्दल की ते जजमेंट ऑफ अ पर्सन बिईंग देअर. ओके माईक डीन आणि बट लाईक दे गेट सो मेनी ऑफ दीज थिंग्स रॉंग. लाईक फॉर इन्स्टन्स तो ह्याचा आपला लुईस डियासचा ऑफसाईड होता अगेन्स्ट टॉटनम. या त्याची काय लाईक हाऊ आर यू नॉट युझिंग टेक्नॉलॉजी प्रॉपरली. तू माइल्स लुईस केलीला जर रेड कार्ड दिलास, तुला वाटला की त्यांनी हाय फुटेड त्याला अँकलला स्टॅब केलंय, त्यानंतर तुझा ऑन व्हिडिओ रेफरी का नाही सांगत आहे तुला की भाई तू माती खाल्ली आहेस आत्ता, तू त्याला प्लीज त्याला येल्लो दे. सिनिकल फाऊल होता प्रॉब्ली, तो हे करून रिसेंट करून येल्लो करतो. हे तिथे का नाही होत ते. सो अपॅरेंटली काय वारवाले म्हणतात, वार रेफरीज म्हणतात आम्हाला असं गेम चेंजिंग मोमेंट्सला इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं. मग वारचं काय एक्झिस्टन्स काय तुमचं तिथे? तुमचं तेच द रिझन यू आर देअर इज टू मेक शुअर द गेम डझंट फ्लिप ओव्हर ऑन इदर साइड्स ना. सो इदर यू आर अडमिटिंग दॅट देर इज अ बायस देअर or you are admitting that there's no need for VAR. That if it's a clear and obvious error, then even if it's a wrongly given out ball, yeah, it should be overturned. Yeah, Newcastle Arsenal. Correct. This is not just Arsenal fans cribbing about refereeing. Aston Villa Sheffield. Yes, exactly. I was going to get back to that. That game would have saved them, na? That game changed the way English football operated, quite honestly. Because had that happened, Aston Villa would have been relegated. Had the goal stood, Aston Villa would have been relegated. Bournemouth would not have been relegated. Aston Villa would not have had that influx of cash into the game. They wouldn't have had gone to the championship. They wouldn't get the Champions League football. त्याचे खूप जास्त रिपरकशन्स आहेत. आणि मग इन्सेन म्हणजे इट इज क्वाईट ऑनेस्टली ते बटरफ्लाय इफेक्ट म्हणतात ना, की तुमचं एक चुकीचं डिसिजन कॅन रिझल्ट इन टू अ लॉट ऑफ टीम्स नॉट एक्झिस्टिंग इन द प्रीमियर लीग. तसं नाही, यू टेन टू फोकस ऑन मतलब मला विचार करताना पण लाईक आय थिंक आपल्याला आवडत असलेल्या टीमच्या अगेन्स्ट केलेले डिसिजन जास्त आठवतात. हो, बट इट्स नॉट इवन दॅट एनिमोर. मला ते पण नाही आहे की लाईक इट फील्स horrible to see stupid things happen in games. Yeah. I mean, I'll take you back to the incident you only mentioned, the Luis Diaz offside. Yeah. So basically, Mike Dean was on the. He was during the Tottenham versus Liverpool game. So ते पूर्ण PGMOL ने apology दिली वगैरे. And Mike Dean ला त्यांने Sky Sports ने बोलवलं शोवर. Paul Merson ripped him apart. They had a debate. म्हणजे अर्णब वुड बी प्राऊड असा डिबेट झाला. पॉल मर्सन फक्त शूज घेऊन फेकून मारायचं बाकी राहिलेला टॉटनम सपोर्टर माईक डीनला, कारण इट वॉज हिलेरियस. आणि माईक डीन ओपनली सेज दॅट ही इज नॉट अ स्पर्स सपोर्टर. ही सपोर्ट्स म्हणजे ऑल रेफरीज आर सपोज टू गिव्ह द लिस्ट ऑफ टीम्स दे ॲक्च्युली सपोर्ट. लिस्ट म्हणजे रादर द क्लब दॅट दे सपोर्ट. सो त्याच्यात त्याने ट्रान्सफर सपोर्टर म्हणून हे केलेलं आहे. तसंच करतात ना ते. दे ऑलवेज डू द लोअर लीग टीम दाखवतात. एक्सेप्ट फॉर मायकल ऑलिव्हर हू सेज ही इज अ न्यूकासल सपोर्टर. म्हणजे इकडे फोटो लावूया ऑफ हिम बीइंग अ न्यूकासल सपोर्टर अँड बीइंग इन द पब विथ ऑल द न्यूकासल फॅन्स. But anyway, so I was talking about Mike Dean. Mike Dean against Aston Villa has celebrated a goal with Tottenham very famously. Clip आहे इथे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला पॉडकास्टवर विचारलं की तू का सेलिब्रेट केला तो गोल वगैरे, तर तो म्हणतो नाही आय वॉज जस्ट सेलिब्रेटिंग द फॅक्ट दॅट आय लेट इट प्ले ऑन इन्स्टेड ऑफ गिव्हिंग अ पेनल्टी. यू डोंट सेलिब्रेट युअर रेफरिंग डिसिजन्स. दॅट्स जस्ट क्रेझी. ठीक आहे म्हण, हो मी टॉटनमला सपोर्ट करत होतो, मी सेलिब्रेट केलं. इट इज स्टुपिड. इट इज शुअर स्टुपिडिटी. आणि तेच म्हणजे अजून एक एव्हर सिन्स रिटायरिंग माईक डीन हॅज अपियर्ड ऑन अ लॉट ऑफ पॉडकास्ट आणि दॅट आय थिंक इज द बीन इज डाउनफॉल. कारण ही टोल्ड अस अन इन्सिडेंट अबाउट द चेल्सी टॉटनम गेम, द कॉन्टे टुकलचा जो हँडशेकवाला इन्सिडेंट झालेला. त्याच्यात अँथनी टेलर होता आय थिंक. अँथनी टेलर वॉज द रेफरी आणि माईक डीन वॉज ऑन वार. आणि माईक डीनने म्हटलेलं की रोमेरोने कुकुरेयाला केस ओढून पाडलेला आहे, बट आय डिडंट वॉन्ट टू इंटरव्हीन अँथनी टेलर बिकॉज ही इज माय मेट.
बरोबर. हे बंद करून टाका. तो माझा मित्र आहे, मी त्याच्या डिसिजनच्या अगेन्स्ट जाऊ नाही शकत. काय मित्र आहेस ना, जा उलट. म्हणजे कोणत्याही मित्राला तू शिव्या द्यायला आधी जाशील कौतुक करण्यापेक्षा. नाही, आणि अशी असेल तर ऑल ऑफ दिस इज But that is what happened na. कारण Because Romero pulled him by the hair. That should have been a straight red. And then Romero went on to score, and which was a draw. And मग then everyone knows what happened in that game after that. आणि So लाईक इट्स जस्ट तो एक मुद्दा तर हा झाला की टेक्नॉलॉजी असून तुम्ही ती नीट वापरत नाहीये. दुसरा मुद्दा हा आहे की कन्सिस्टन्सी. की माझं म्हणणं आहे की एकतर ट्रोसार्डला मॅन सिटी अगेन्स्ट दुसरा येल्लो नाही पाहिजे, नाहीतर एव्हरी पर्सन हू किक्स द बॉल आफ्टर द फ्री किक इज गिवन. इवन द सिटी आर्सेनल मॅच जी परवा झाली, काल झाली, त्याच्यात पण बर्नार्डो सिल्वाने प्लेअरला मारला रे डायरेक्ट. हो, ही किक द बॉल ऑन कॅमेरा. इट्स नॉट इवन की इट वॉज ऑफ कॅमेरा, ऑन कॅमेरा. ट्रोसार्डने तर वुल्सच्या गेम मध्ये पण पॉइंट आउट केलं की ही गिव्स इट टू मी, या ही गिव्स इट टू एव्हरीवन वगैरे. सो ती कन्सिस्टन्सी कुठल्याच याच्यात नाहीये की या आठवड्यात जे झालं ते पुढच्या आठवड्यात होईल याची गॅरंटी नाहीये. आणि ते दर सीझनच्या सुरुवातीला ठरवतात की आता आम्ही टाइम वेस्टिंग खूप सिरियसली घेणार, आता आम्ही टाइम वेस्ट केला तर टाइम ऍड करणार. गोलकीपरनी टाइम वेस्ट केला तर त्याला येल्लो कार्ड मिळणार आहे, पण त्यानंतर काहीच नाही होत. नोबडी हिअर, none of the referees have it in them to give a second yellow to a goalkeeper. Or if the keeper is already on a yellow, मग टाइम वेस्टिंगला सेकंड येलो नाही चालतं. पण अनलेस तू टॉमी असू आहेस अगेन. टॉमी असूला येलो कार्ड मिळतो when someone steps on him. आय अंडरस्टँड की मी खूप एका सब्जेक्टिव्ह टीमच्या व्ह्यूनी बोलतोय हे, पण ती टीम ही आहे ज्याच्या मार्टिनेलीला 30 सेकंदात 2 येलो कार्ड मिळाले होते. वन फॉर आय डोंट नो व्हॉट इवन, आणि एक फॉर चेसिंग डाऊन अ प्लेअर अँड डुईंग अ सिनिकल फाऊल. तर एक दे ना. एनिवे, पण हे सगळं एकतर, आणि त्याच्या रेफरिंग बद्दलची जी डिस्कशन असतात ती करायला तो हा येतो बघ, डर्मट गॅलेगर. काय म्हणजे कोण आहे तो? मी सांगतो तुला तो कोण आहे. तो अगेन अ फॉर्मर प्रीमियर लीग रेफरी. नाही ते माहिती आहे. whose greatest contribution is retiring early. एक तर नाही, तो तिकडे येऊन लोकांनी दिलेले रेड कार्ड डिफेंड करतो की नाही यार हे दिसतंय ना, सिरियस फाऊल प्ले दिसतोय ना, आणि ते असं बेसिकली नज असतात. इट्स बेसिकली दे आर ऑल माइल्स लुईस केली लेवलचे टॅकल्स. ओबामयांग अगेन्स्ट क्रिस्टल पॅलेस फॉर दॅट मॅटर. और देयर इज सॉफ्ट रेड. तो आता ब्रुनो फर्नांडिसला एक मध्ये मिळाला, जो परत रिसेंट झाला. पण रिसेंट होऊन काही होत नाही, मॅच हरले ना. पण इट्स ऑलवेज दॅट. आणि दिस गाय हॅज फेमसली नॉट गिवन अ रेड कार्ड फॉर प्रॉबेबली द सेकंड वर्स्ट टॅकल इन प्रीमियर लीग हिस्ट्री. बेन थॅचर. ओके. ऑन तो पेद्रो मेंडेज ऑफ पोर्ट्समथ. आठवतोय तो? हो आठवतोय. ऑक्सिजन लावून पडला होता तो. एल्बोड हिज फेस सो बॅड, did not get a red card. डर्मट गॅलेगर. नाही म्हणजे आणि आता डर्मट गॅलेगरचं पण जोक्स व्हायला लागलेत, मीम्स बनायला लागलेत, म्हणून आता स्कायने तर डायरेक्ट गॅरी नेव्हिललाच पाठवायला लागलेत की PR करा. ते तर त्यांचे द टू क्लाउन्स आर ऑलवेज देअर की नो रेफरी बरोबर, अनलेस इट इज इदर युनायटेड और लिव्हरपूल. मग ते शांत बसतात कन्व्हिनियंटली. कारण गॅरी नेव्हिलचं परत म्हणणं होतं की नाही माइल्स लुईस केली नाही, असं कसं केलं वगैरे. तू तुझं करिअर बघितलंय का? ऑल्सो तू फर्ग्युसनच्या अंडर खेळलेला आहे, तू तरी रेफरिंग बद्दल बोलू नकोस. ते तर जाऊच देत. म्हणजे ते एव्हरीवन. हावर्ड वेबला करिअर आहे, कारण फर्ग्युसन वॉज द मॅनेजर ॲट युनायटेड. सो स्पीकिंग ऑफ युनायटेड ऑफ द ओल्ड, मार्क क्लॅटनबर्ग आठवतोय का? युनायटेड. आय कांट बिलीव्ह मी टॉटनम बद्दल काहीतरी चांगलं बोलायला जातोय. नंबरलेस युनायटेड प्लेयर Mark Clattenburg. I genuinely remember this watching this game and laughing, कारण टॉटनम अगेन्स्ट होतं. बट हे हिडीस आहे हे होणं. बट दिस इज प्री VAR, सो यू डोंट हॅव एनिथिंग. पण एका पॉइंटला नानी गोज डाऊन इन द बॉक्स, आणि बिकॉज तो युनायटेडचा प्लेअर आहे, त्याला माहिती आहे, त्याला ही इज एक्सपेक्टिंग अ पेनल्टी की मी पडलोय ह्या बॉक्सच्या आत म्हणजे मिळणार पेनल्टी. सो ही ग्रॅब्स ऑन टू द बॉल, ॲट विच पॉइंट इट्स अ हँडबॉल. अनलेस इट्स अ पेनल्टी. पेनल्टी नाही दिली, हँडबॉल नाही दिला. तो त्यांचा गोमेज कीपर होता, युरेलिओ गोमेज. तर त्यांनी बॉल प्लेस केला परत,
आणि ही वॉज वेटिंग टू किक इट थिंकिंग इट्स अ फ्री किक. कारण त्यांनी बघितलं नानीनी हात लावलाय बॉलला, प्ले हॅज स्टॉप्ड आणि पेनल्टी हॅज नॉट बीन गिवन. बट द रेफरी हॅड नेव्हर ब्लोन द विसल फॉर अ फ्री किक. सो बिकॉज द बॉल वॉज जस्ट देअर, नानी टूक ॲडव्हान्टेज ऑफ इट आणि त्यांनी गोल मारला आणि देन द गोल स्टूड. हाव म्हणजे हाताला फूट नॉट फूट बॉल आहे ना, तर वेन इट हिट्स एनी अदर स्पेशली द हँड नाही युजली प्ले स्टॉप्स ना. नाही, युनायटेड प्लेयर्स आर जस्ट फीट. त्यांना कुठेही लागलं तरी चालतं. यू आर टॉकिंग अबाउट क्लॅटनबर्ग डुईंग दिस. आय वॉज थिंकिंग ऑफ अ डिफरंट इन्सिडेंट ऑल टुगेदर. अगेन द गेम इज युनायटेड टॉटनम. सो माझ्याकडे हा किस्सा आला आणि मी हा बघितला किस्सा. सो ही 2005ची मॅच आहे, युनायटेड वर्सेस टॉटनमची. आणि टॉटनमचा प्लेअर पेड्रो मेंडेज त्याने हाफ लाईनवरनं हुक केला की बघू गोलमध्ये जातो का. तो गोलमध्ये गेला. तो इट हिट द क्रॉसबार, गोलमध्ये गेला क्रॉसबारला लागून. आणि मग तो रॉय कॅरल नावाचा एक कीपर होता युनायटेडचा, त्याने हे गेला. टॉटनम स्टार्टेड सेलिब्रेटिंग. क्लॅटनबर्गने म्हणाला मी पाहिला नाही, हा गोल नाही आहे. हाव मी बघितला नाही म्हणून गोल. मग तू काय करत होता तिकडे, थांबलेलंस? इनसेन. म्हणजे तुम्ही बघत नाही की कुठे काय चालू आहे बॉल. स्पीकिंग ऑफ बघत नाही, अँड्रे मरिनर म्हणजे आय डोंट थिंक सो दिस इज इनकॉम्पिटन्सी, दिस इज स्ट्रेट अप रेसिझम असं मला वाटतं. रेसिझम, दिस इज ॲब्सोल्युटली रेसिझम. अँड्रे मरिनरचा इन्सिडेंट अगेन्स्ट आर्सेनल, चेल्सी वर्सेस आर्सेनल गेम होता. ही सेंट ऑफ द रॉंग प्लेयर. हा नाही, इट वॉज लाईक ॲज अन आर्सेनल फॅन आय थिंक वन ऑफ माय वर्स्ट डेज. कारण that was supposed to be Wenger's 1000th game. 6-0 हरले Chelsea कडनं. I don't even care now. Big score line. आणि मोरिनियो स्पेशलिस्ट इन फेलियर. that was the season आपण टॉप 4 मधल्या बाकी सगळ्या टीम्स कडनं 5 गोल्स खाल्लेले. हो. सो आणि ते मोरिनियोचे स्पेशलिस्ट इन फेलियर कमेंट वगैरे पण ते सगळं चालू झालेलं. आणि ऑन द डिफेन्स आय मीन तो बॉल वॉज द शॉट वॉज नॉट इवन ऑन टार्गेट टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण दिस वॉज अ पिरियड विथ रिस्कच घ्यायचं. It is a red card. It is a red card. One of those times it is a red card. So do it right. हो तर ऑक्सलेड चेंबरलेनने असा हे करून हाताला लागून लुईस सुआरेझ केला. लुईस सुआरेझ केला आणि ऑक्सलेड ओके की हा मला रेड कार्ड मिळणार आहे. रेड कार्ड कोणाला दिला? किएरन गिब्सला. हा करेक्ट. गिब्स म्हणतोय मला काय रेड कार्ड. हे ते लहान मुलं खेळत असतात आणि कोणाचं तरी भांडण, कोणीतरी रडायला लागतं. सो लाईक द पेरेंट कम्स इन, लुक्स एट द क्राईंग चाइल्ड आणि न रडणाऱ्या कुठल्या तरी एका पोराला टपली मारते ना, ते झालं की म्हणजे. सो वॉलकॉटला रेड कार्ड मिळालं नाही. नाही, टू अ पॉइंट वेअर ऑब्व्हियसली ऑक्सलेड चेंबरलेन आणि किएरन गिब्स मेड अ जोक आउट ऑफ इट. त्यांनी एकमेकांचे स्विच केले फोटोज ऑन सोशल मीडिया. ALS चॅलेंज जेव्हा होता, आईस बकेट चॅलेंज नावाचा प्रकार होता, तेव्हा त्यांनी अँड्रे मरिनरला चॅलेंज दिला. सो म्हणजे असं सगळं प्रकार झाला. बट दे टूक इट इन द राईट स्पिरिट. बट दिस इज स्ट्रेट अप रेसिझम. तुम्ही काही म्हणा. बट आय थिंक लेट्स जस्ट रॅप दिस अप विथ अ लार्जर कॉमेंट ऑन इंग्लिश रेफरीइंग. कारण दॅट्स येस, बिकॉज वन्स यू मेक ब्लंडर्स यू हॅव टू स्टार्ट ब्लेमिंग इट ऑन युअर सेक्शुअलिटी. हे डेव्हिड कुटने आपल्याला शिकवलेलं आहे. ते झालंच आहे. पण लाईक देर इज समथिंग रॉंग हिअर ना. मग हे रेफरिंग स्टँडर्ड्स इन द चॅम्पियन्स लीग आर बेटर. दे आर बेटर इन ला लिगा. They are better in Italy where La Liga. They are better in Italy where they like they were known corrupt referees. म्हणजे like प्रत्येक टीम कडनं बॅक जाते. सो इट्स फेअर दॅट वे. अख्खी डॉक्युमेंटरी आलेली आहे की युएने कसा ब्राईब केलेलं ऑफिशियल्सना. पण नाही, ते आता ते इट हॅज रिच अ लेवल प्रत्येक टीम कडनं पैसे जातात. सो ते हफ्ताच आहे तो एक प्रकारचा. बट इवन देन लाईक इट्स नॉट लाईक स्मॉलर लीग मध्ये आय विल स्टील गिव्ह इट लाईक चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा दिस इज द प्रॉब्लेम. बट ॲटलीस्ट दे हॅव लाईक सगळीकडे VAR नाहीये आणि कॅमेराज नाही आहेत वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण लाईक द प्रॉब्लेम इज विथ इंग्लिश रेफरीज अँड द सिस्टीम देअर. आणि त्याचं काहीतरी मेजर गणलंय. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं तर लाईक 2006चं उदाहरण आहे माझ्याकडे ऑफ ग्रॅम पॉल, हु वॉज इन द वर्ल्ड कप, हु वॉज सपोज टू रेफरी द फायनल. आणि त्यांनी त्या क्रोएशिया वर्सेस ऑस्ट्रेलिया हो वाटतं त्या मॅचमध्ये सिम्युनिचला 3 येलो कार्ड दिलेले. द वन थिंग यू लाईक, एक नंतर 2 असतं आणि तेवढंच मोजायचं. आणि हाऊ डू यू गेट दॅट रॉंग.
with while having assistant referees and linesmen and everyone, and how are you that incompetent? So it is a clearly an English referee हा issue. याची एक आपण म्हणलो तसं की एक काल्पनिक 11 रेफरीजची बनवूयात हो, जिथे दे ऑल गेट सेंट ऑफ. आय डोंट नो. युअर नोज इज ऑफ साईडला डेव्हिड कुट म्हणून टाकूया आपण स्ट्रायकर म्हणून. युअर नोज But इज how- स्निफिंग, युअर नोज इज स्निफिंग. गिव मी युअर थिसिस टू फिक्स दिस. I think one of the fun things, actually it is a great thing in the audience also, because MLS has tried it. Mic'd up referees, the entire stadium hears what they're talking. ओके माईक जे रग्बी मध्ये झालेलं आहे, फेअर इनफ. जे rugby मध्ये बऱ्यापैकी असतं. सगळ्या स्पोर्ट्स सगळ्या स्पोर्ट्स मध्ये, सो द एंटायर स्टेडियम कॅन हिअर व्हॉट इज हॅपनिंग. वार डिसिजन्स, फॉर एव्हरी रेड कार्ड कंपल्सरी वार चेक, फॉर एव्हरी येल्लो कंपल्सरी वार चेक. आय डोंट केअर इफ इट डिलेज ऑर इफ वार इज देअर, युटिलाइज इट फॉर एव्हरीथिंग. बरोबर आहे. आणि इफ द ऑन ग्राउंड रेफरी इज इंग्लिश, वार रेफरी शुड बी फ्रॉम अनदर कंट्री और वाइस वर्सा. नो माझं तर उलट म्हणणं आहे. माझं तर म्हणणं आहे की Foreigners नो referees. फॉरेन रेफरीज, या फेअर. नो अलिजन्सीस. माझं तर म्हणणं आहे की अंपायर्सना फुटबॉलचं मॅन्युअल द्या आणि त्यांना करा क्रिकेटच्या अंपायर्सना. फेअर, ते खूप चांगलं आणि त्यांना लाईन्स बिन्स पण कळतात. इफ यू कॅन जज एन LBW, यू कॅन जज ऑफ साईड. फेअर. नितिन मेनन ही इज वन ऑफ अस, नितिन मेनन. No, but I think the entire stadium hearing what the referees are doing. I mean MLS मध्ये जे MLS ऑल-स्टार गेम वर्सेस आर्सेनल मध्ये त्यांनी माइकअप केलेलं, अँड नॉट ओनली माइकअप, त्यांना इथे कॅमेराज पण लावलेले रेफरीजना. सो त्या रिप्लेज मध्ये पण दिसतंय की रेफरीचा व्ह्यू काय होता वगैरे वगैरे. तो बी अ प्रो कॅम. या बेसिकली. तो म्हणजे बाकीच्या स्पोर्ट्समध्ये येऊ शकतं तर इथे येऊ शकतं, का प्रॉब्लेम नाही. ऑल्सो UCL मध्ये जो तो वॉल आहे ना वारचा, तो आणा. अगेन दॅट वॉज अ वेंगर थिंग दॅट दे तो पण जरा वियर्डच आहे. आय थिंक द वेंगर ऑफ साइड इज हाऊ इट शुड बी. द फुल बॉडी नीड्स टू बी अहेड ऑफ द डिफेंडर. नॉट जस्ट एक असा म्हणजे मायक्रोस्कोपिक. ऑफ साइड वर एक आपण वेगळा एपिसोड करूयात. आता त्याच्यात पॉईंट नाहीये, बट नाउ दॅट यू हॅव रीच्ड वेंगर, आय थिंक वी रिच्ड अ नॅचरल कन्क्लुडिंग पॉईंट हिअर. येस, बिकॉज वेंगर नोज बेस्ट. वेंगर नोज बेस्ट. आणि त्याचा तो द रेफरी कोट इज व्हॉट इट्स ऑल अबाउट ना, की मला मेल्यानंतर मी देवाला हे विचारणार आहे की रेफरीज कुठे आहेत, स्वर्गात का नरकात, आणि मग मी ठरवणार कुठे जायचं. भाई वेंगर कयामत को भी चॅलेंज कर सकता है. अँड ऑन दॅट नोट, तो होता आमचा एपिसोड सॉकर खाल्लेला माणूसचा, रादर माती खाल्लेला माणूसचा. तुम्हाला आमचा एपिसोड आवडला तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ना तिथेच आहे बटन. प्लीज, थँक्यू व्हेरी मच. असे ते सबस्क्रिप्शन नंबर्स वाढले की आमच्या प्रोडक्शन टीमला पण खूप चांगलं वाटतं, आम्हाला पण वाटतं. तुम्ही आमची FPL पण जॉईन करू शकता, खालतीच लिंक दिलेली आहे FPLची. आमचा MB हा पॉडकास्ट आहे, माझी बॅटिंग, जो क्रिकेटबद्दल बोलतो, तो पण बघा. तिकडे पण आम्ही खूप सारी मज्जा करतो विथ आमचा पुढच्या एपिसोडमध्ये MBMBच्या आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रिव्ह्यू करणार आहोत, आणि वी आर गोइंग टू गो थ्रू सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफीज आतापर्यंत झाल्यात त्या. तर येस, तो पण बघा तुम्ही जर क्रिकेटमध्ये इंटरेस्टेड असाल तर. पॉडकास्ट शेअर करा. जे फुटबॉल बघतात त्यांच्याबरोबर, जे फुटबॉल नाही बघत त्यांच्यावर तर नक्की करा, कारण आमच्या नवीन फॉर्मॅटमध्ये आम्ही फुटबॉल कसं बघायचं हे पण डिस्कस करणार आहोत. बिकॉज वी आर डिसाइडिंग टू मेक अ फ्यू चेंजेस हिअर अँड देअर. आम्ही तुम्हाला हा एक्सपेरिमेंटल थिंग आवडला असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा की हे चांगलं आहे. आणि तुम्हाला समजा म्हणायचं असेल नाही तुम्ही रिव्ह्यूच करा, तुम्हाला बाकीचं काय जमत नाही, युजलेस आहात तुम्ही, ते पण कमेंट करा. जरा भांडा आमच्याबरोबर, आम्हाला आवडतं ते. आणि ॲट द एंड ऑफ द एपिसोड आपण नेहमी काय म्हणतो, व्हॉट डू यू थिंक ऑफ रेफरीज.